दिवशी सकाळी आमचं लेण्या बघण्यासाठी जाण्याचा प्रोग्राम होता आणि तिथूनच आम्ही मांडवा धबधब्याला जाणार आहोत. तर हे बघा आम्ही आता सगळे इथे तयार झालेले आहोत आणि आम्ही आता इथून पुढे जाणार आहोत ते लेण्या बघण्यासाठी. मला माहिती नव्हतं की खूप मोठा प्रवास असणार आहे, कारण धबधबा जो होता तो जरा लांब होता. आम्हाला जायलाच 1 तास लागला आणि यायला 1 तास लागला आहे. इथे बघा आम्ही सगळे जेवढे पण मेंबर आहोत त्यांनी तयारी केली आणि आम्ही आता इथे रिक्षामध्ये बसत आहोत. ही एक ऑटो आहे जी टमटम म्हणतात गावाकडे आणि कोकणामध्ये पण, आमच्या इथे पण टमटमच म्हणतात. आणि आता इथे आम्ही अर्धे जणं बसत आहोत, दुसरी टमटम येणार आहे. तोपर्यंत अर्ध्यांना म्हटलं की ह्याच्यामध्ये बसा आणि तिथून जी आहे समोरून एक दुसरी टमटम येणार होती. हे बघा ही पण टमटम इथे आलेली आहे. आता आम्ही बाकीचे जे मेंबर्स आहोत ते या दुसऱ्या टमटममध्ये बसून आम्ही निघणार आहोत. तर सुरुवातीला आम्ही जे आहोत ते आम्ही लेण्या बघायला जाणार आहोत. तर महाडवरनंच पुढे जाणार होतो आम्ही. हे बघा आम्ही सगळे एवढे जणं, जवळजवळ मला असं वाटतं 8-9 जणं आम्ही एका रिक्षा या टमटममध्ये बसले होतो. सगळे आहेत बघा, स्नेहलची आई, प्रमिलाताई, प्रणाली आणि सुमनताई, सगळे आम्ही बसून निघालेलो आहोत. आता आमची टमटम निघालेली आहे. एवढं सुंदर बाहेरचं वातावरण आहे ना की तुम्हाला मी काय सांगू. एवढं सुंदर आणि हिरवंगार एकदम पोपटी कलरचं असं वाटत होतं, जसं काही नुसतं म्हणजे अशा लादी अंतरलेली आहे त्या गवतांची. ते बघा किती सुंदर दिसतंय ना, किती सुंदर. डोळे एकदम तृप्त झाल्यासारखे वाटतात. खरोखर कोकण म्हणजे लय भारी आहे, लय भारी. आम्हाला तर खूपच मज्जा आली हे कोकण फिरायला. आणि हे बघा आम्ही कसं चिडवतो एकमेकांना. ही आमची दुसरी ऑटो आहे टमटम, त्याच्यामधल्यांना आम्ही चिडवतो आहे की ओरडतो एकमेकांना. ते आमच्या पुढे निघून गेले आणि अशा प्रकारे आम्ही निघालो. पण आम्हाला माहिती नव्हतं. मग महाडला हे रिक्षावाले आम्हाला म्हणाले की एवढ्या लांब आता आलेले आहात तर महाडच्या चवदार तळंसुद्धा तुम्ही बघून घ्या. तर माझ्यासाठी तर हा सुवर्ण क्षणच होता आमच्यासाठी. कारण काय, महाडला चवदार तळं बघण्याचा योग मला लागला आहे हे ऐकूनच मी खूप खुश होती. आणि हे बघा आम्ही महाडला आलेलो आहोत. आय लव महाड. फायनली चवदार तळ्याजवळ आम्ही रिक्षा थांबवली. हे बघा ही सभागृह आहे आणि इथून आम्ही आतमध्ये प्रवेश केला. खूप सुंदर आहे, खूप सुंदर चवदार तळं आहे महाडचं. आम्ही सगळ्यांनी तिथे फोटो वगैरे काढले, तळ्याचं दर्शन घेतलं. खूप मोठं आहे चवदार तळंसुद्धा. आणि इथून आम्ही आता पुढे धबधब्याकडे जाण्यासाठी निघालो आहोत. तर हे बघा रिक्षामध्ये प्रमिलाताई आणि स्नेहलच्या मम्मीचं चाललं आहे मस्करी, मजा मस्करी चालले आहे. इथे आम्ही 4 जणी बसल्या, ॲडजस्ट झालो आहे थोड्या जागेमध्ये. फायनली आम्ही उतरलो इथे धबधब्याजवळ जाण्यासाठी. इथेच आम्ही चेंज केले कपडे, कारण काही इथून पुढे धबधब्याला जाण्यासाठी आम्ही दुसरे कपडे बरोबर घेऊन आलेलो होतो. तर त्याच्या आधी सॉरी धबधब्याजवळ नाही, इथे आम्ही लेण्या बघायला आलो. तर लेण्या बघायला जाण्याच्या आधी इथे खाली असा पूल होता, ब्रिज होता. तर तिथेच आम्ही थोडासा डान्स केला आणि मग तिथेच डान्स केला. परत नाश्ता केला आम्ही सगळ्यांनी. वडापाव, भजीपाव वगैरे खाल्ले सगळ्यांनी. मस्त पोट भरून नाश्ता केला, कारण काय वरती चढायचं होतं लेण्या बघण्यासाठी. बुद्ध लेण्या होत्या, तर त्या बघण्याचासुद्धा योग आम्हाला इथे मिळालेला आहे. तर इथे सगळ्यांनी आम्ही वडापावचा नाश्ता आणि चहाची सोय होती. म्हणजे ब्रिज खालीच एक वडापाववाला होता, चहाचा स्टॉल होता. तर मग त्यांच्याचकडे आम्ही वडापाव घेतला. खूप सुंदर चव होती वडापावची. वडापाव, भजीपाव, चहा, पाण्याच्या बाटल्या त्या सगळ्या घेतल्या. मी सुद्धा वडापाव खाल्ला मस्तपैकी दाबून. सुंदर बारीक बारीक पाऊस पडत होता. रिमझिम पावसाची ये-जा चालू होती. कारण छत्र्या आम्ही काही जास्त आणल्या नव्हत्या, मोजक्याच 2-3च छत्र्या आम्ही घेऊन आलो होतो. तर इथेच आम्ही ब्रिजखाली आमच्या रिक्षा थांबवल्या आणि इथून वरती आम्ही लेण्या चढण्यासाठी सुरुवात केली. ते बघा प्रमिलाताई चाललेली आहे पुढे. एवढं सुंदर लोकेशन होतं, एवढा सुंदर व्ह्यू होता ना की तुम्ही विचारू नका. हे बघा की एवढं सुंदर दिसत होतं ना, बघूनच असं
तुम्हाला मी सांगूच शकत नाही, माझ्याकडे शब्दच नाही आहे, एवढं सुंदर असं लेण्या होत्या. ॲक्च्युली लेण्या आम्हाला बघायला चान्स नाही मिळाला. अगं बाई, पडला 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 आमचा नील पण पडला, पाय घसरत होतं कारण दगडावरती शेवाळं साचलेलं होतं, त्याच्यामुळे खूप जपून पाय टाकायला लागत होता. प्रणालीसुद्धा पडली आणि आणखीन एक मेंबर आमच्या ग्रुपमधली तीसुद्धा पाय घसरून पडली पायऱ्यांवरनं चालता चालता. तर हे बघा, आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉय केलं, लेण्या बघितल्या. वरती जाण्यासाठी चान्स नव्हता कारण काय जागा व्यवस्थित नव्हती, म्हणून काही बघता आलं नाही. तर मस्त आम्ही इथे फोटो सेशन केलं, रील्स बनवले थोडे आणि मग तिथूनच मग आम्हाला पुढे धबधब्याला जायचं होतं. तर हे बघा किती सुंदर लेण्या आहेत बघा. आणि हा मी वरतून व्ह्यू घेतलेला होता, एकदम वरतून खालचा व्ह्यू बघा कसा आहे तो. पूर्ण हिरवळ पसरलेली आहे. इथून पुढे आम्ही मग धबधब्याकडे जाण्यासाठी निघालो, पुढचा प्रवास चालू केला. तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की कसं हिरवळ आहे, पूर्ण चारी बाजूनी हिरवळची चादर पसरलेली आहे चारी बाजूनी कोकणामध्ये, सुंदर अशी. आता इथून आम्ही बघा ऑटोमध्ये बसलो. प्रणाली बोलते, प्रमिला ताईला पाण्याची बॉटल घ्यायला सांगितलेली होती वरती, तर प्रमिला ताईने पाण्याची बॉटल स्नेहलच्या मम्मीकडे दिली. आता इथे आम्ही चेंज केलेले आहेत कपडे. आम्ही आता इथून जाणार आहोत धबधब्यावरती. तर हे बघा सगळे रेडी झालेले आहेत इथे. आता इथून पुढे आम्ही निघालो. तुम्ही बघू शकता सगळ्यांची तयारी झालेली आहे इथे. आम्ही मग ते बघा पाठीमागे एन्जॉय करतायत कसे. खूप खूप मस्त ग्रुप होता आमचा, सगळेजणं खूपच हौशी होते, त्याच्यामुळे खूप मजा आली. इथे आम्ही चेंज केले आमचे कपडे, ड्रेस चेंज केले आणि इथून आता आम्हाला पुढे परत चालत जायचं होतं. आणि एवढा लांब होता तो धबधबा, मांडवा धबधबा. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि विद्या इंगळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे हे बघा आम्ही धबधब्याच्या जवळपास आलेलो आहोत. धबधब्यापर्यंत जाण्याच्या आधी आम्हाला 2 ओढे आणि एक पूल, म्हणजे नदीच्या वरचा जो पूल असतो तर ते आम्हाला पार करायचं होतं. तर हे बघा सुरुवातीला आम्ही इथून असा प्रवास चालू केलेला आहे धबधब्याकडे जाण्याचा. तर अशा प्रकारे हे बघा इथे सगळेजण उभे आहेत. अर्धे आल्यानंतर आम्ही इथे पुन्हा फोटोशूट केलं, मस्तपैकी एन्जॉय केलं. थोडा वेळ आम्ही इथे घालवला. तेव्हा पाऊस जास्त नव्हता म्हणून आम्ही एकदम आरामात चाललेलो होतो. अशा प्रकारे हे बघा, ह्या आमचा पूर्ण ग्रुप आहे 25 जणांचा. मजा मस्करी चालू आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे कशी नदी वाहत आहे ती, आणि मुलं कशी, लहान मुलंसुद्धा आमच्यासोबत होती. मस्त एन्जॉय केलं त्यांनीसुद्धा, खूप मजा येत होती त्यांनासुद्धा सगळ्यांना. अशा प्रकारे आम्ही मस्त इथे थोडा वेळ थांबलो, फोटो वगैरे काढले. हे बघा मस्त फोटो सेशन झालेलं आहे सगळ्यांचं. आणि इथून पुढे आम्ही आता धबधब्याजवळ जाण्यासाठी पुन्हा प्रवास चालू केलेला आहे. प्रवास म्हणजे चालणं चालू केलेलं आहे. तर हे बघा केवढा मोठी नदी आहे बघा, तो पार खूपपर्यंत. तर हे बघा हा तो पूल आहे ज्या पुलावरनं आम्हाला पलीकडे जायचं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे, ते बघा तुम्हाला दिसतोय का पूल. हे बघा चारी बाजूनी कशी हिरवळ आणि मध्ये ती नदी वाहत आहे, तुम्हाला दिसतच असेल माझ्या पाठीमागे. खूप सुंदर नदी होती. पाऊस नव्हता नशीब, त्याच्यामुळे थोडंसं हा एक ओढा मध्ये लागला आम्हाला. हा ओढा आम्ही पार करतोय. प्रणाली पण शूटिंग करते आणि मी सुद्धा शूट घेते शूट करते. तर हे बघा हा पहिला ओढा आम्ही पार करत आहोत. अशा प्रकारे ही नदी जी आहे त्या नदीला पाणी हे जाऊन मिळते. हा ओढा जो आहे त्या नदीला जाऊन मिळतोय. तर हे बघा पाऊस आता भिजायचंच आहे आणि यांनी डोक्यावरती रुमाल घेतलेला आहे. मी त्यांना म्हटलं आता भिजायचंच आहे पावसामध्ये. हे बघा किती सुंदर नदी वाहत आहे. बघा किती सुंदर पुलाखालून नदी वाहत आहे ती. खूपच अप्रतिम असा हे होता, काय म्हणतात त्याला, नजारा. हां, खूप सुंदर नजारा होता. बघा किती सुंदर नदी वाहत आहे आणि वरती बघा तिथे काय मस्त व्ह्यू आहे. प्रणाली गेली, बाकीचे मेंबर सगळे पुढे निघालेले आहेत. हे बघा किती, हा बघा तो बघा पाठीमागे तुम्हाला दिसतोय का धबधबा, त्या धबधब्यापर्यंत आम्हाला जायचं आहे.
तर बाकीचे तर सगळे मेंबर गेले बाबा पुढे निघून, मीच तेवढी पाठीमागे राहिली. तर हे बघा सगळे सगळे जवळजवळ पुढे निघून गेलेले आहेत. किती सुंदर दिसते बघा, वाव! बघूनच असं वाटतं, तुम्ही इमॅजिन करत असाल की आमच्यासोबत तुम्हीसुद्धा आहेत म्हणून. चला धबधबा एन्जॉय करायला जाऊया आपण आता. खूप सुंदर होतं. फक्त भीती ह्याच गोष्टीची होती की पाय सरकण्याची भीती होती, कारण काय पावसामुळे कसं दगडांवरती सुद्धा एकदम असा चिकटपणा आलेला होता, त्याच्यामुळे थोडी पाय टाकताना भीती वाटत होती. कारण काय बरेच जण पाय घसरून पडलेले होते येईपर्यंत. हे बघा, वाव! हाच तो धबधबा, मांडवा धबधबा. प्रणा प्रमिला ताई बघा हा हात खांद्यावर ठेवून कशी बघते ती. आम्ही सगळे इथे बसलो, खूप एन्जॉय केलं. हे बघा मस्त उड्या मारल्या पाण्यामध्ये सगळ्यांनी. खूप छान मज्जा आली. इथे सुद्धा आम्ही रील्स काढले, फोटो काढले पूर्ण ग्रुपचे. खूप धमाल केली, मस्ती केली. भूक तर कोणालाच लागली नव्हती. नाश्ताच भरपूर केलेला होता आम्ही. आणि हा बघा फायनली धबधबा तुम्ही बघू शकता, किती सुंदर धबधबा आहे. वाऱ्याने म्हणजे धबधबाचं पाणी वरून पडत होतं आणि वाऱ्याने आहे ना, वारा आणि ते पाण्याचे शिंतोडे आहे ना, ते पुढे ढकलत होते. तिथून मग आम्ही आता निघालो आहोत. हे बघा मस्त सुंदर झाला धबधबा, पण आम्ही खूप एन्जॉय केला. प्लस लेण्या बघितल्या. इथून आता आम्ही जवळजवळ मला असं वाटतं आम्ही 5:30-6 वाजता तिथून परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासाला म्हणजे रूमवरती रिटर्न यायला. आणि सगळ्यात शेवटी आम्ही हॉटेलमध्ये मग लाईट नाश्ता केला. आणि आम्हाला इथून नाश्ता केल्यानंतर घरी जाईपर्यंत आम्हाला जवळजवळ 7:30 वाजले. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, एक कमेंट आणि एक लाईक करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला